प्रसिद्ध कथाकार प्रदीप मिश्रा यांचे शिर्डीत जंगी स्वागत। शिर्डी विधानसभा मतदारसंघातील अस्तगाव पिंपरी निर्मळ शिवारात आजपासून प्रसिद्ध प्रवचनकार व कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून या धार्मिक सोहळ्याची तयारी जनसेवा आज माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे थेट भोपाळहून खास चार्टर विमानाने पंडित प्रदीप मिश्रा यांना घेऊन शिर्डी विमानतळावर दाखल झाले। विमानतळावर राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे आत्मीय स्वागत केले। यानंतर शिर्डीतील लक्ष्मीनगर पासून पंडितजीच्या स्वागतासाठी भव्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीदरम्यान पंडितजींवर पुष्पवृष्टी करण्यात आली। ताशा मृदंग वाजवणारी मुले, पारंपरिक महाराष्ट्रीय लेझिम पथके आणि मोठ्या संख्येने नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाले होते। परिसरात हर हर महादेवच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले। या प्रसंगी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की पंडित प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा हा जिल्ह्याच्या आध्यात्मिक परंपरेला साजेसा ऐतिहासिक सोहळा ठरणार असून तर या कार्यक्रमाला आपला स्वतःचा सोहळा समजून सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही विखे पाटील यांनी केले आहे। आज आपल्या शिर्डी मतदारसंघामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात कथाकार पंडितजी मिश्रा महाराज शिवरवाले यांचा शिवपुराण कथा या कार्यक्रमाची सुरुवात उद्यापासून सुरू होते। 12 ते 16 तारखेपर्यंत चालणारी कथा आहे। उद्या औपचारिक त्याचा शुभारंभ दुपारी 1 वाजता होईल आणि रोज दुपारी 1 ते 4 या ठिकाणी हा शिवपुराणाचा कार्यक्रम संपन्न होईल। अतिशय जगभरामध्ये वंदनीय आपले पूज्य पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांचा एक नावलौकिक आहे आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या या शिवमहापुराण कथा झाल्या किमान 6-7 लाख लोकांची उपस्थिती राहिल्याची माहिती आपल्या सर्वांनाच आहे। आणि त्यामुळे मला वाटतं उद्याच्या या 4 दिवसाच्या सोहळ्यामध्ये लाखो भाविक या ठिकाणी अपेक्षित आहे। आपल्या जनसेवा फाउंडेशन दोन्हीच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। साधारण 3 आपण हे मंडप या ठिकाणी केलेले आहे। जो मधला मंडप आपण बसलेला तो 65,000 लोक उपस्थित असतील अशा क्षमता आहे आणि दोन्ही बाजूचे जे आणखी जे मांडव बाजूला आहे ते प्रत्येकी 35,000 भाविक असतील अशी क्षमता आहे। यामध्ये आमच्या अपेक्षा पहिल्या दिवशी 1 लाख 1.5 लाख भाविक येतील, पण तिसऱ्या दिवशी जास्त भाविकांची संख्या अपेक्षित आहे आणि समारोपाला मला वाटतं 6-7 लाख तरी लोक येतील अशी अपेक्षा। राज्याचे आपले सन्माननीय मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी 16 तारखेच्या समारोप कार्यक्रमाला याचं मान्य केलं आहे। या उत्सवामध्ये आपण 100 महिला बचत गटाचे स्टॉल दिलेले आहेत आणि मला वाटतं खानपानापासून सगळ्याच व्यवस्था त्या बचत गटाच्या स्टॉलच्या निमित्तानं आपल्याला त्या ठिकाणी भाविकांविषयी होईल। अनेक गृहोपयोगी वस्तू आहेत, बचत गटाने केलेल्या वस्तू आहेत, त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी विक्री होऊ शकतील।
पार्किंगची मुबलक सोय आहे. म्हणजे दोन्ही बाजूला साधारण स्वतंत्रपणे 25 एकराचे पार्किंग आहे. पण बाकीच्या अन्य पार्किंग सुद्धा उपलब्ध आहे. तेवढ्या मोठ्या सोहळ्याचा कार्यक्रम करताना स्वाभाविक काही थोड्या उणीवा राहतील. या कार्यक्रमासाठी जनशॉ फाउंडेशनच्या माध्यमातून जी तयारी करण्यात आली, मला आनंद या गोष्टीचा आहे की अनेक स्वयंसेवक म्हणजे जवळ 20,000च्या वर स्वयंसेवक या सगळ्या तयारीसाठी या ठिकाणी काम करतायत. आणि एकच भावना आहे की हे महाशिवपुराण कथा आहे ती यशस्वी व्हावी आणि भाविकांची चांगल्या प्रकारची सोय व्हावी, लोकांना कुठे गैरसोय राहू नये. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात स्वयंसेवकांनी इच्छा व्यक्त केली होती आपण जेवढं 20,000ची मर्यादा आपण ठेवून त्या ठिकाणी मग ते आज सगळ्या व्यवस्थेला मदत करतायत. म्हणून मला वाटतं की आतापर्यंतच्या सगळ्या त्यांच्या महाशिवपुराण कथामध्ये जे झाल्या बनल्या आपण काही स्पर्धा करत नाही, परंतु मोठ्या प्रमाणात यावर्षी या सगळ्या भाविकांच्या उपस्थितीचा उच्चांक होईल अशी या निमित्तानं आम्हाला आशा आहे. आज महाराजांचं आगमन होईल. त्यांची 4 वाजल्यापासून 7:30 तारखेची शिर्डीपासून मिरवणूक आहे. 10च्यात आगमन होईल आणि मग बाबळेश्वर मार्गे निघून जातील. आपल्या सगळ्या माध्यमांना आमची विनंती आहे की आपल्या माध्यमातून अधिकाधिक त्या महाशिवपुराण कथाचा प्रसार होईल. अधिकाधिक लोकांना तो लोकांपर्यंत कसा पोहोचेल त्या दृष्टीने आपणही आम्हाला सहकार्य करावं अशी मी आपल्या सगळ्यांनी निमित्ताने विनंती करतो.
धन्यवाद। ओम साईराम।